अकोला अकोट महामार्गावरील चोहोटा बाजार ते करोली फाटा दरम्यान शहानूरच्या उपनदीवरील पुलाची संरक्षण भिंतीचा भराव खचला आहे। त्यामुळे पोकळी निर्माण झाली आहे। परिणामी हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे। ही बाब वारंवार स्थानिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली, तरी प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोपही होत आहे। प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्याने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी होत आहे। आपल्या बांधण्यात आलेली ते पूर्णपणे खचलेली आहे आणि अकोला अकोट महामार्ग हा बंद होऊ शकतो। कुठलाही म्हणजे अनुचित प्रकार घडू नये, कुठलाही हे होऊ नये। आता हे पूल जे आहे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे मातीचा सर्व वापर याच्यामध्ये झाल्यामुळे हे भीत खचलेली आहे आणि अकोला अकोट महामार्ग हा सुद्धा बंद होऊ शकतो। तरी संबंधित राज्य जे हायवेचे जे अधिकारी आहेत व वरिष्ठांनी व संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन येथील जे हे आपलं पुलाचे हे जे काम आहे आपल्या भीतीचे हे तात्काळ योग्य पूर्ण करावे आणि पर्याय मार्ग समजा आता ही भीत जर पडली तर पर्याय मार्ग तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा ही आम्ही सर्वांच्या वतीने एक मागणी करतो। या चोहोटा बाजारच्या जवळच्या पुलाजवळ आलेलो आहोत। हा 11 वर्षापासून जनतेच्या सेवेमध्ये गेल्या आठवड्यात हा रोड जनतेच्या सेवेमध्ये उपलब्ध करण्यात आला आणि या आठवड्यातच काल रात्री पाणी आलं, म्हणजे शनिवारी रविवारी रात्री इथं पाणी पडलं। एका पहिल्याच पाण्यामध्ये या पुलाच्या सगळ्या भिंती आहेत ह्या सगळ्या अक्षरशः कोसळल्या। आता इथं कोणतं बॅरिकेड नाही, कोणतं काहीही नाही। आता इथं या ठिकाणी जीव जाण्याच्या खूप काही शक्यता आहेत। त्यामुळे याची शासनाने लवकरात लवकर खबरदारी घेऊन त्या ठिकाणी बॅरिकेड बसवावे आणि ज्या काही ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आहेत यांच्या चौकशी बसून याचा अहवाल घ्यावा शासनाने।